मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षावर पहाटे 3 वाजेपर्यंत बैठक, जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। आज संध्याकाळी 6 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। भाजपची जाहीरनामा समिती जाहीर, महाराष्ट्रातील 2 नेत्यांना समितीमध्ये स्थान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडेंचा समावेश। दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज विरोधी पक्षाची लोकशाही बचाव रॅली, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीत अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल सहभागी होणार। केजरीवालांच्या अटकेविरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज विरोधी पक्ष एकवटणार। मथुरा लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा, भाजप उमेदवार हेमा मालिनींविरोधात आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंग मैदानात। मथुरा लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होणार। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली। 5 लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 97 उमेदवार रिंगणात। हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्ते नाराज, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध, अनेक पदाधिकारी राजीनामे देणार। ओबीसी बहुजन पार्टीकडून सांगली लोकसभेसाठी प्रकाश शेंडगेंना उमेदवारी, नाराज काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। हवामान अभ्यासक पंजाब डक लोकसभेच्या रिंगणात, परभणीतून लढवणार लोकसभा निवडणूक। पंजाब डक एमआयएमच्या नेत्यांसह मनोज जरांगेंची घेणार भेट। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवणार असल्याची माहिती। भारती पवार यांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता। शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा। बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना 4थ्यांदा उमेदवारी, सुळेंसमोर अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार। बारामती लोकसभा निवडणूक कौटुंबिक निवडणूक नाही तर राष्ट्राची निवडणूक आहे, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शहरातील भिगवण चौकात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना उमेदवारी, नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढणार। निलेश लंकेंनी मध्यरात्री घेतली बाळासाहेब थोरातांची भेट, थोरात आणि लंकेंमध्ये जवळपास 1.5 तास बैठक। माहितीकडून महादेव जानकर परभणी लोकसभा लढवणार, 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। महादेव जानकरांची माहिती, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार। परभणीच्या पाथरीत जानकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानं शिवसैनिकांकडून जल्लोष, आमचा दावा होता मात्र वरिष्ठांचा आदेश म्हणून जानकरांचं काम करणार, शिवसेनेचे नेते सईद खान यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवडीत ठाकरे गटाला झटका, ठाकरे गटाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांचे बंधू संजय विनायक चौधरी अनेक कार्यकर्त्यांसह शिंदे गटात। बीडमध्ये पंकजा मुंडेंनी घेतली योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांची भेट, लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मत मागण्यासाठी मित्रपक्षांशी पंकजा मुंडे साधतायत संवाद। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदिती तटकरेंनी घेतली दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट। मुंबईत रमजान मास निमित्त आयोजित इफ्तार पार्टीला शरद पवारांची उपस्थिती, लोकशाही टिकवायची असेल तर एकत्र राहावं लागेल, शरद पवारांचं आवाहन। ठाण्यातील वर्तकनगर परिसरात राजस्थान स्थापना दिवस अमृत महोत्सव सोहळा, या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती। सांगलीच्या पलूस तालुक्यात मनसेकडून मटका अड्ड्याची तोडफोड, पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई न झाल्यानं मनसे आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये कारागृहाबाहेरच पोलिसांचा डीजेच्या तालावर नाच, अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून नियम धाब्यावर। टेलिव्हिजन क्षेत्रातील मानाच्या ENBA पुरस्कारांवर एबीपी माझाची बाजी,
अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओ ऑफ द इयर पुरस्कार, तर झिरो अवर बुलेटिनचा गोल्डन आणि सिल्वर पुरस्काराने गौरव. प्रदीप कुरुलकर प्रकरण ईर्ष्यावाडी दुर्घटनेच्या कव्हरेजसाठीही पुरस्कार. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींना आज भारतरत्न पुरस्कार प्रदान करणार. पी.व्ही. नरसिंहराव, एम.एस. स्वामीनाथन, कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न. उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बरवर पनवेल ते वाशी, तर पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.